हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही झाली आहे आपली उंबरठ्याची पूजा. आधी हळदीने उंबरठ्याचं लेपन केलं होतं. नंतर सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. उंबरठ्याची पूजा झालेली आहे. पौर्णिमा आहे तर सर्व देव स्वच्छ उजळून घेतले होते. सर्व घासून वगैरे देवांची भांडी सर्व स्वच्छ केलं. त्यानंतर पूर्ण मंदिर जे होते ते मी स्वच्छ केलेलं. पौर्णिमेला तुम्ही लादी पुसताना त्यात थोडे खडा मीठ, चिमूटभर हळद व थोडे गोमूत्र टाकून त्याने लादी पुसत जा. संपूर्ण घर त्याचा खूप वेगळा प्रभाव तुम्हाला दिसेल. तुम्ही पण नक्की करत जा. आपल्या घरातल्या निगेटिव्ह ज्या काही पण असतात गोष्टी त्या बाहेर जाण्यासाठी खूप मदत होते. देव मांडणी केली. महालक्ष्मी आईची सेवा मला करायची आहे. देवांची मांडणी या ठिकाणी झालेली आहे. बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करतात आणि खरंच एखाद्या मुहूर्तावर आपण ती गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट जास्त लाभदायी ठरते. पौर्णिमेला आपण ज्या सेवा करू त्याचे फळ त्याच्या 10 पटीने जास्त मिळत असतं. तर या ठिकाणी मी आता आधी दिवे प्रज्वलित केलेले आहेत. तसेच दिव्यांना मी फुलं वाहून घेतले. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा वाहिल्या. आपल्या आयुष्यातले सर्वात पहिले जे गुरु असतात ते म्हणजे आई वडील. सर्वात पहिली गुरु म्हणजे आई, त्यानंतर आई वडील, शिक्षक, नंतर जसे जसे जे कोणी आपल्याला लहान मोठे आपल्याला शिकवतात आयुष्यात, जे लहान असतील किंवा मोठे असतील ते सर्व आपले गुरुच असतात. ज्यांना आपण आपले सुखदुःख सोपवतो ते म्हणजे आध्यात्मिक गुरु. तसेच स्वामी माझ्या आयुष्यात आहे. त्यापासून माझे आयुष्य पूर्ण बदललेले. गुरूंना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा असते. तर असा स्वामी समर्थांचा अभिषेक करताना आधी मी पाण्याने केला. पंचामृताने केला आणि हे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावाचा जाप करणे. तसेच पुरुषसूक्त म्हटले तरी देखील चालेल. अशा पद्धतीने मी स्वामींचा सुंदर असा अभिषेक केलेला. माझ्याकडे श्री महालक्ष्मी आईची मूर्तीसुद्धा आहे. मी त्याचा अभिषेक करणार आहे. कुठलीही सेवा करा पण निस्वार्थ मनाने करा. कुठलीही अपेक्षा ठेवू नका. महालक्ष्मीच्या आईच्या बऱ्याच सेवा आहेत ज्या पौर्णिमेला असं म्हटलं जातं की देवींच्या ज्या शक्ती आहेत त्या खूप जागृत झालेल्या असतात, खूप प्रभावी असतात असं म्हटले जातं.
अभिषेक करताना ज्या स्त्री देवता असतील त्यांच्यासाठी श्रीसूक्तम म्हणावे. श्री महालक्ष्मीची आपण अभिषेक करत असताना महालक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणावा किंवा श्री महालक्ष्मी नमः असा अभिषेक म्हणून केला तरी चालेल. मी आधी पाण्याने अभिषेक केला, नंतर पंचामृताने अभिषेक केलेला आहे. नंतर स्वामींना स्वच्छ करून आसनावर विराजमान केले. अष्टगंध लावला आहे त्यांना. खूप गोड दिसत आहेत स्वामी. नंतर त्यांना सुंदर असे फूल वाहिले. नंतर स्वामींना सुंदर असे फुलं वाहून घेतले मस्त. नंतर स्वामींना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आहे. पाणी ठेवलं आहे. छान असा शृंगार स्वामींना केलेला आहे या ठिकाणी. तसेच आता मला वेळ होता म्हणून मी एवढी सर्व पूजा करू शकले. ज्यांना खरंच जमत नसेल त्यांनी फक्त नामस्मरण जरी केलं तरी ते देवापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर नाही जमत तर फक्त नामस्मरण करा तुम्ही. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी स्वामींना नारळ, खडीसाखर तसेच गुलाबाचे फूल अर्पण करते आहे. त्यांना सेवा रुजू केली आहे. आणि स्वामींना सांगायचं आहे, आत्तापर्यंत जसे तू लक्ष दिले तसेच यापुढेही तुझे लक्ष आमच्यावर कायम असू दे, असं स्वामींकडे मागायचं आहे. आत्तापर्यंत जसा कारभार तू बघितलात यापुढेही तू सर्व सांभाळशीलच, अशी स्वामीला विनंती करायची आपण. तसेच ओम आणि शिवाय यांनी गुरु शिष्यावर आधारित अशी एक सुंदर अशी गोष्ट सांगितली वर्गामध्ये.
ती आता शिवाय तुमच्या समोर सांगून दाखवत आहे. माझे नाव शिवा सचिन वाघाडे. मी आता 2री शिकत आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव गुरु आणि शिष्य. एका गावात एक गुरु आणि त्यांचा शिष्य राहायचा. त्यांना एका गावी जायचं असतं, पण खूप अंधार झालेला असतो. मग गुरुवाया म्हणतात की आपण एका जवळच्या गावातच एका दिवशी मुक्काम करूया. मग गुरु तयार झाले आणि मग ते एका जवळच्या गावी गेले. तिकडे एक झोपडीचा गाठा ठेवला. मधून एक झोपडीमधून एक गरीब माणूस बाहेर निघाला आणि तो बोलला की काय झालं. आणि तो गुरु आणि शिष्य बोलता की खूप रात्र झाली गावी थांब शिवा, जायचंय. एक मिनिट. खूप रात्र झालेली आहे, पण मग मला पुढचा रस्ता दिसत नाही. म्हणून आम्ही तुमच्या घरी एका दिवशी मुक्काम करू शकतो का. तो गरीब माणूस त्यांना मध्ये घेतो आणि गुरुचे शिष्य बघता की तो माणूस खूपच गरीब आहे. मग ना ते त्याला विचारता की तुझं घर खर्च कसं चालतो. तो बोलतो की माझ्याकडे एक म्हैस आहे, त्याच्यावर आमचं सगळं कुटुंब चालतं. पण माझ्याकडे खूप जमीन आहे, पण ती पडीक जमीन आहे. मग गुरु आणि शिष्य झोपून जातात. मध्यरात्र होते. गुरु आणि शिष्य हळूच उठतात आणि त्याची म्हैस घेऊन चालले जातात. शिष्याला खूप वाईट वाटतं. मग तो बोलतो शिष्य गुरुंना की आपण त्याची म्हैस का बरं सोडली. गुरु काही नाही म्हणत आणि हसत निघून जातात. या गोष्टीला 10 वर्ष लोटून जातात आणि जो शिष्य होता त्याचे गुरुच रुबातात झाले होते आणि त्याला त्या गरीब माणसाची आठवण येते आणि त्याच्या मनात ही शंका येते की आपण त्या गावी जायचं आणि त्या गरीब माणसाला बघायचं की तो कोणत्या परिस्थितीत आहे. मग तो त्या गावी जातो आणि बघतो तर काय, जिकडं झोपडी होती तिकडं बहर झाले आणि जिकडे पडीक जमीन होती ते फुलं पानं फळांनी भरलेली होती. आणि त्याला तो गरीब माणूस जाताना दिसला आणि तो त्याला शिष्य बोलला की तुम्ही मला ओळखलं का. तो गरीब माणूस बोलतो नाही. मग तो शिष्य बोलतो की एकदा मी आता तुमच्या घरी एका दिवशी मुक्काम केलेले होते आणि त्या गरीब माणसाला सगळं आठवतं. आणि तो बोलतो हो आठवलं. त्याच रात्री तुम्ही कुठे चालले गेला आणि माझी म्हैस कोणीतरी चोरून नेली. माझ्याकडे कोणताच रस्ता नव्हता, तर मी या पडीक जमिनीत खूप कष्ट केले. मग या पडीक जमिनीमध्ये पीक आला. मग मी या गावात मी सगळ्यात श्रीमंत माणूस झाला. आणि शिष्याला त्याची गुरुची आठवण येते. ओम, या गोष्टीतून काय बोध निघालाय. की कधी आळस करू नये, नेहमी कष्ट करावे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. थँक्यू.